नमस्कार. आज आपण एक महत्त्वाचा सण पाहणार आहोत. हरताळका. या व्रताला स्त्रियांच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरताळका तीज साजरी केली जाते. एकदा पार्वती मातेला हिमालय राजानं विष्णूशी विवाह करण्याचं वचन दिलं होतं. पण पार्वती मातेचं केवळ भगवान शंकरावर मन होतं. तेव्हा तिच्या सखीनं तिला वडिलांच्या घरापासून दूर नेलं आणि घनदाट जंगलात बसवून दिलं. तेथे पार्वती मातेनं निर्जळ उपवास करून शिवलिंगाची स्थापना करून मोठं तप केलं. भगवान शंकर पार्वती मातेच्या या दृढ संकल्पानं प्रसन्न झाले आणि अखेरीस शिवपार्वतीचा विवाह झाला. ही कथा स्त्रियांना निष्ठा, संयम व दृढ इच्छाशक्ती यांचं प्रतीक आहे. विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली इच्छित पती मिळवण्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी स्त्रिया निर्जळ उपवास करतात, म्हणजे पाणीही घेत नाही. अखंड सौभाग्य, मंगलमय संसार आणि आरोग्यदायी आयुष्य मिळावं अशी प्रार्थना केली जाते. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. मातीपासून किंवा वाळूपासून शिवपार्वतीची मूर्ती बनवावी. नंतर त्यावर कलश स्थापून पूजा सुरू करावी. फळे, फुले, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करावा. या दिवशी स्त्रिया पारंपरिक गाणी म्हणतात, ओव्या म्हणतात. रात्रभर जागरण करून भगवान शिव आणि माता पार्वतीचं नामस्मरण केलं जातं. हरताळका ही शुक्ल पक्षातील तृतीयेला येते, जी सौभाग्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आजच्या धावपळीच्या जीवनातही स्त्रिया हा सण अत्यंत भक्तिभावाने पाळतात. काही जणी संपूर्ण निर्जळ उपवास करतात, तर काही जणी फक्त फलाहार करतात. परंतु भाव, श्रद्धा आणि निष्ठा हाच या व्रताचा खरा आत्मा आहे. हरताळका ही फक्त उपवासाची परंपरा नाही, तर आनंद, सौभाग्य आणि वैवाहिक जीवनातील ऐक्य टिकवण्यासाठी सुंदर साधन आहे. धन्यवाद.